नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज आपण 36 साइजची कटोरी ब्लाउजची कटिंग अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा। 36 साइजसाठी आपण कटिंग करणार आहोत। इथे उंची पूर्ण 13.5 आहे, 1 इंच एक्स्ट्रा 14.5 वर मार्क करते। इकडे ही मी लाईनसाठी 14.5 वर मार्क करून घेते। आता आपली शोल्डर 5.25 इंच घेणार आहे मी। डीप नेक आहे त्याच्यासाठी लाईन ओढून घेते मी अगोदर। इथे आपण शोल्डर 5.25 घेतली, तिथून खाली मुंडा टाकायचा आहे 5.5 इंचावर। आता ही लाईन ओढून घेते मुंड्याची मी 5.5। इथे 5.25 इंच लाईन साठी, इकडे आपण 5.25 इंच शोल्डर घेतलेले आहे। सरळ लाईन मारण्यासाठी मी इथे पण मार्किंग करून घेतलेलं आहे। आता छाती आपली 36 आहे, 36चा चौथा भाग 9 इंच येतो, प्लस 1.5 इंच मार्जिन 10.5 इंच घेतलेली आहे छाती एवढी। आता इथे मुंडा डीप नेक आहे म्हणून मी मागचा मुंडा 1.25 इंचावरच देणार आहे। आता ह्याचा मध्य करायचा 5.5 चा मध्य 2.25 इंच 3 पॉइंट आपण जॉईंट करून घेऊया। इथपर्यंत आपल्याला मिळवायचं आहे। जेवढा डीप तुमचा गळा असेल तेवढा हा भाग आतमध्ये येतो। जेवढं इकडे आहे, आता इकडे 10.5 इंच आहे, तर इकडे मी 10 इंचच घेणार आहे आणि हे 8.5। आता आपलं मेन झालं। आता आपला गळा आता डीप नेक आहे म्हणून मी 2.25 इंचावरच मार्किंग करणार आहे। या मापानुसार हा डीप नेक आहे, त्याच्यामुळे इथे मी 2.25 इंचाचेच घेतलेले आहे। इकडून खाली इथे अर्धा इंच, म्हणजे आपला इथे जे आहे ते 1.25 इंचच येणार आहे। 1-2 लाईन फक्त असा स्लोप येणार आहे। इथे आपण अर्धा घेतले, इथे 1.25 इंचच येणार आहे। जास्त डीप नेक आहे म्हणून, म्हणजे आपल्याला इथे खाली 3 इंचच राहिले पाहिजे म्हणून मी अर्धा इंच एक्स्ट्रा 3.5 इंच घेतलेला आहे। तुम्ही अशी पट्टी पण मोजू शकता। आता हे 11 इंचाचा गळा झालेला आहे। खाली आपल्याला जेवढं पट्टी हवी आहे तेवढी पण आपण डीप नेकला घेऊ शकतो, किंवा तुम्ही वरून जेवढा गळा असेल तेवढा पण मोजून घेऊ शकता। ब्लाउजवर मी मापलेलं होतं, तर हे खालचं अंतर 3 इंचच हवं आहे आपल्याला, म्हणून मी इथे 3.5 इंच घेतलेलं आहे। 1.25 इंच इथे शिलाईमध्ये जाणार, 1.25 इंच खाली जाणार। आता इकडे 3 इंच हे जॉईन करून घ्यायचं। आता आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। इथे पंचकोनी गळा आहे, तुम्हाला जेवढा हा आकार क्रॉसमध्ये हवा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता। मी इथे 2.25 इंच घेतलेला आहे आणि हा असा आकार दिलेला आहे। खूप कमी होतोय त्याच्यामुळे मी 2 इंच घेते। आता पंचकोनी आपला बरोबर झालेला आहे। इथे घेतला तरी चालतो, पण जास्त असा आकार दिसण्यासाठी मी लेस लावणार आहे, त्याच्यामुळे तो आकार दिसण्यासाठी मी इथे 2 इंच घेतलेला आहे। 2 पेक्षा जास्त घेतलं तर तो आकार वेगळा होतो, त्याच्यामुळे 2.25 1.5 घेतला तरी चालतो। 2.25 2 हा पंचकोनीसाठी एवढंच इथून वरती घ्यायचा असतो। आता हे मागच्या भागाचं पूर्ण झालेलं आहे, हे मी कटिंग करून घेते। मागचा भाग झालेला आहे, याच्यावरच मी पुढचा भाग पण ड्रॉ करून घेते। हे पहा, आपण आता हे मागच्या भागावरच पुढचा भाग ड्रॉ करून घेतलेला आहे। आता मी हे मागचा भाग काढून घेते बाजूला। इथे आपण हे पहा 14.5 इंच उंची पूर्ण घेतलेली आहे। हे पहा 5.25 इंच आलेले आहे। आता मी थोडंसं ड्रॉ करून घेते। आता आपण पुढच्या भागासाठी सगळ्यात आधी गळा आपला 2.25 इंच
त्याच्यावर मार्क करून घेऊया. इथून खाली 6.5 इंच आहे, 6.5 इंचावर मार्क केलं. इकडे 2.5 इंच चौकोन तयार करून घेऊ. ते गोलच आकार असतो कटोरीसाठी आपल्या. आता इथे मुंडा आपण 1.25 इंच घेतला होता मागच्यासाठी. आता एक पुढच्या भागासाठी 1.25 इंचच घेणार आहोत. डीप नेक आहे त्याच्यामुळे मागून. आता हा आकार देऊन घेते. आपला मागचा भाग आहे तो कट झालेला आहे अगोदर. आपण पुढचा भाग काढतोय. गळा आणि मुंडा झाल्यानंतर आपण इथे क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करून घेऊया. क्रॉस पट्टी आपण नंतर कापडवर काढणार आहोत. 2.5 इंच, इकडे 2 इंच, इकडे ही 2 इंच, इकडे नेहमीप्रमाणे 3.5 इंचावर आपण आकार देतो. 3.5 इंचापासून पुढे असं 3.5 इंचापर्यंत. ते नंतर आपण कापडवर डायरेक्ट काढणार आहोत. कटोरीसाठी मी इथं मार्किंग करून घेते. आता कटोरी आपला 5.5 इंच ते 6 इंच असतो. इथे जेवढा तुमचा आला असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता. मी आता इथे 5.25 इंच आलेला आहे. कटोरी ब्लाऊजवर तो 5.25 इंचच घेतलेला आहे. ते तुमचं हे मार्जिन जे आहे ते 2.5 इंच राहिलं पाहिजे किंवा 3 इंच. आता इकडे आपण 3 इंच क्रॉसमध्ये वाढवणार आहोत. आणि इकडून खाली तुमचा जेवढा कटोरी मोठा असेल, 5.5 इंच असेल तर इथे 4.5 इंच घ्यायचं. आता इथे मी 5.25 इंच घेतलेला आहे. आणि इथून 3 इंच हा पॉईंट काढून घ्यायचा पहिला 36 साईजसाठी. आणि हे क्रॉसमध्ये असं जॉईंट करून घ्यायचं. हा एक पॉईंट आपला इथे पुढे आलेला आहे. ते मी आता 2.5 इंच घेतलेला आहे आकार देण्यासाठी. 2.25 इंच जर तुमचा आकार 2.25 वर आला तर 2.25 घेतलं तरी चालतं. इथून वरती 1 इंच किंवा तुम्ही वरूनही मोजून घेऊ शकता. 5 ते 5.5 इंच. आता इथं 5.25 इंच आलेला आहे माझं. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईंट करून घ्यायचा आहे. आकार देण्यासाठी आपला हा पॉईंट आपण काढून घेतो. आपला कटोरी झाला. आता हा कटोरी आपण इथेच वाढवणार आहोत. हे आता 8.5 इंच आलेला आहे. 8.5चा मध्य 4.25 इंच हा जो मध्य आलेला आहे. आता जेवढा तुम्ही खाली घ्याल तेवढा तो वाढत जातो. इथे आता 9 आलेला आहे तर 4.5 इंच इथे घेतलेला आहे मी. आणि इथून खाली 1.5 इंच हे मोजून घ्यायचं कधीही. इथे आता हे 5 इंच आलेलं आहे. हे 4.25 इंच आलेलं आहे. म्हणजे आपल्याला इकडे 1/2 इंच वाढवायचं आहे. कारण हा आणि हा भाग आपला सेम आला पाहिजे. त्याच्यासाठी हे पाहू शकता तुम्ही. इथे 4.25 इंच आलेला आहे आणि इकडे आपलं 5 इंच आलेलं आहे. ते 1/2 इंच आपण इथे कपड्यावर वाढवणार आहोत. ते कटिंग करताना दाखवते मी. आणि मग आपला जो हा आकार आहे तोही व्यवस्थित येणार आहे. हे फक्त आपण इथपासून वाढवणार आहोत. इथपर्यंत हे 1/2 इंच हे डायरेक्ट कपड्यावर वाढवणार आहोत. आपली आता कटोरी परफेक्ट झालेली आहे. ही घडी जी होती ती 10 इंचाची घेतली मी. 1/2 इंच इथं कट केलेलं ते कट करायचं राहिलेलं आहे. इकडे आपण 10.5 इंच घेतलेलं आहे छातीची घडी. हे पहा. आता हे जॉईन करून घेते. पूर्ण घडी 10.5 इंच म्हणजे 36चा चौथा भाग 9 इंच आलेला आहे. 1.5 इंच इथून इकडे असं ही लाईन मारून घेते. म्हणजे आपले हे जे अंतर आहे मी ते नेहमी सांगते 2.5 ते 3 इंचच्या दरम्यान राहिलं पाहिजे. हे आपलं इकडे आणि इकडे शिलाईमध्ये 1/2 इंच म्हणजे हे मार्जिन जातं. आणि मग इथे आपल्याला 2.5 इंचच राहतं. कारण हे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. ही मार्जिन आहे 1.5 इंचाची. इकडे आपलं 1/2 इंच जाणार.
मग हा बरोबर आपला फिटिंगच्या इकडे 2.5 इंच हे इथे राहतं. इकडे कटोरी आपला 8.5 इंच आहे ते 1.5 इंच इकडे जाणार आणि बरोबर 5.5 ते 5.5 इंच कटोरी जेवढा ब्लाउजवर आहे तेवढा रेडी होतो. एकदा तुम्ही कटिंग नक्की करून पहा या पद्धतीने. आता मी तुम्हाला लिहून दाखवते हे सगळे जे माप घेतलेलं आहे. हे पहा, हे सगळं मी आता लिहून घेतलेलं आहे. इथे गळा आपण 2.25 इंच टाकलेला आहे. शोल्डर पूर्ण 5.25 इंच टाकलेले आहे. मुंडा 5.5 इंच टाकलेला आहे. इथे आपण 7.5 इंच घेतलेला आहे. 1 इंच घेतलेलं नाही, फक्त 7.5 म्हणजे 1.25 इंच घेतलेलं आहे. इकडे 1.25 इंचाचं ते मागचा मुंडा कट केलेला आहे. छातीची गडी 9 इंच, मार्जिन 1.5 इंच, इथून इकडे 2.5 इंच घेतलेला आहे. इथे गळा रुंदी 2.5 इंचच टाकलेली आहे. इकडून इथे वरती 1 इंच घेतलेला आहे. ही जी लाईन आहे ते 4.25 इंच घेतलेली आहे आपण 4.75. इकडे आपण क्रॉसमध्ये 3 इंच वाढवलेले आहे. हा जो पॉईंट आलेला आहे तो असा कटोरीचा जॉईंट करून घेतलेला आहे. पूर्ण कटोरी आपली 5.6 इंचाची आहे. इथे जे अंतर आहे ते 3.25 इंच राहिलेले आहे. रेडी आपलं 3 इंच राहणार आहे मार्जिन इथेही. आता आपण कटोरीचा टक्स पॉईंट काढून घेणार आहोत. याच्यावर तुम्हाला दाखवते. आता जे हे आलेलं आहे तिथपासून आपण टक्स पॉईंट खाली काढून घेऊया. 10.5 इंच, 10 इंच टक्स पॉईंट आहे 36 साठी, तर 10.5 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा. आता ह्याच्यावर आपण ह्याचा मध्य काढणार आहोत कटोरीचा. 8 आलेला आहे तर 4 इंच हा पॉईंट आपण. आता इकडून कटोरी आपली 3 इंच, इकडूनही हे आता 4.25 इंच आलेलं आहे. आपण 5 इंच घेणार आहोत, म्हणजे 1.5 इंच इकडे एक्स्ट्रा घेणार आहोत आणि बरोबर 3 इंचावर म्हणजे बरोबर ह्याचा मध्य येईल. हे पहा, हे आपण कपड्यावर डायरेक्ट वाढवणार आहोत. मी कपड्यावरही पाहिजे तर दाखवेन तुम्हाला टक्स कसा मारायचा तो. हा वरतून खाली 10.5 आणि हा आपला रेडी टक्स 3 इंच खाली आपला शिलाईमध्ये जातं हे, आणि वरती 2.5 इंचाचा टक्स राहतो. तुम्ही इथेही पाहू शकता हे 2.5 इंच आलेलं आहे आणि इकडे जे आहे ते 3.5 इंच आलेलं आहे. आपलं हे शिलाईमध्ये जातं त्याच्यामुळे हे जास्त आलेलं आहे. शिलाईमध्ये 1.5 इंच गेलं की हे बरोबर मधला जो पॉईंट आहे तो 3 इंचाचाच राहतो आपला. हे खाली जातं शिलाईमध्ये, त्याच्यामुळे आपण टक्स घेतलेला आहे 10.5 इंचाचा. इकडून 3 इंच घेतलेला आहे. इकडेही 3 इंच घेतलेला आहे. हे जे अंतर आहे ते 3 इंच आहे. 1.5 इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार, ते ॲडजस्ट होतं. इथे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा कापडवर घेणार आहोत. ही आता परफेक्ट आपली कटिंग ड्राफ्टिंग झालेले आहे. आता हे मी कटिंग करून घेते. हे पहा, हा आपला पुढचा भाग आहे, हा आपला मागचा भाग आहे. हे आता पुढचा आणि मागचा भाग रेडी झालेला आहे. स्लीवचा पण व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हा जो टक्स पॉईंट आलेला आहे तो आपण चेक करून पण पाहू शकतो. मी नेहमी सांगते की हे जे भाग आहे तो इकडे आला पाहिजे. हा आपला बरोबर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. हे असं चेक करून घ्यायचं, म्हणजे ह्या बरोबर आपला सरळ कटोरी येतो, इकडे तिकडे जात नाही. हा इथपर्यंतच आला पाहिजे, हा मधोमध आला पाहिजे टक्स. हा आपला व्यवस्थित आता इथे कोपऱ्याला कोपरा जॉईंट करून पाहायचा. हा व्यवस्थित आता आपला कटोरी झालेला आहे. कपड्यावर पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये कपड्यावर कटिंग करून दाखवते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.